नमस्कार मंडळी, लक्ष्मी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। कुरकुरीत मासे कसे तळायचे, मास्यांची अधिक चव वाढविण्यासाठी कुठला मसाला घालायचा, चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया। या मास्याचे नाव आहे मुशी मासा। या मास्याला मोरी मासा सुद्धा बोलतात। याला एका पाण्यात घालून जी काय थोडीफार घाण असते ती काढून टाकायची। नंतर 3 पाण्यामध्ये याला स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला। मासे स्वच्छ धुवून झाले। आता प्रत्येक तुकड्याला आपल्याला फोक करून घ्यायचा आहे, कारण का मसाला तो आतपर्यंत मुरेल। मासाला फोक करून झाले। आता आपण साहित्य पाहूया। इथे 1 लिंबू घेतलं, 1 टीस्पून हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, धने पावडर 1 चमचा आणि ग्रीन मसाला। तर याच्यामध्ये आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे सर्वाचं वाटण आहे। तर हा मसाला आपला सिक्रेट आहे। आता याला हिरव्या मसाल्याचे वाटण घालून चमच्याने चांगले आपण मिक्स करून घेऊया। आणि याच्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला हळद घालून पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घ्यायचे आहे। धने पावडर घालायचे। आता याच्यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडा मसाला शिल्लक ठेवायचा आपल्याला। चांगले मिक्स करून घेऊया आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून पुन्हा एकदा हाताने चांगले मिक्स करून घेऊया। याला 15 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। इथे गॅस पेटवून तेल गरम करण्यासाठी ठेवूया। 1 चमचा आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे। 1 चमचा आपल्याला बारीक रवा घ्यायचा, जाड रवा घेऊ नका। जाड रवा जर घेतला तो मासे तळताना रवा पूर्ण खाली गळून जातो आणि करपून जातो। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं 1 चमचा आणि शिल्लक राहिलेली मिरची पावडर होती ती आपण घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मासा घालून आपल्याला घोळून घ्यायचा नाही आहे। 15 मिनिटे होऊन गेली। आता याच्यामध्ये जे काय पाणी उतरलं असेल ते पाणी आपण पूर्ण निथळून घेऊया। जास्त पाणी नसेल, 1च चमचा पाणी असेल। या मुशीच्या मास्याला तांदळाचे पीठ आणि रव्याचे मिश्रण अशा प्रकारे घालून मिक्स करून आपण तळून घेणार आहोत। तेल चांगले गरम झाले। गॅसची फ्लेम कमी करूया आपण। मासाचे तुकडे छोटे असल्यामुळे 6 ते 7 पीस पॅनमध्ये घालून मी तळायला घेते। आता गॅसची फ्लेम आपण मोठी करून घेऊया। एक बाजू चांगली तळून झाल्यावर नंतर आपण पलटी करून घेऊया। शक्यतो तुमच्याकडे जर पॅन असेल तर पॅनमध्येच फिश तळायला घ्या। तेल आजूबाजूला उडत नाही आणि जागाही खराब होत नाही। आता एक एक तुकडा आपण पलटी करून घेऊया। दुसरी बाजू तळत आली की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची। पूर्ण मासे तळून झाल्यावर गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि नंतर आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत मासे आपल्याला। प्लेटमध्ये काढून घेताना तेल चांगले निथळून घ्यायचे। तर अशाच प्रकारे पुढचे मासे मी तळून घेणार आहेत। तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगायच्या आहेत मला। मासे तळताना तेल चांगले गरम झाले की गॅस मंद करायचा, नंतर त्याच्यामध्ये मासे सोडून द्यायचे आहे। मासे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा मोठी करायची, एक बाजू होऊन द्यायची, नंतर मीडियम ठेवायची मासे तळत आल्यावरती आणि पूर्ण तळून झाल्यावर प्लेटमध्ये काढताना गॅस मंद आचेवर ठेवायचा। आणि जाड रवा का घेऊ नका, का तो माशांना चिकटत नाही आणि तेलात टाकल्याबरोबर गळून जातो। त्यामुळे जळालेल्या रव्याचे कण मास्याला लागतात। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सर जारमध्ये घालून त्याला बारीक करून घ्या, नंतर त्याला वापरा। या ज्या टिप्स सांगितल्या काही लोकांना माहीत आहे, पण जे नवीन असतात त्यांना माहिती नाही, म्हणून पुन्हा सांगावे लागते। मी बोई माशाचा व्हिडिओ टाकला आहे, तोही तुम्ही बघा। त्याच्यामध्ये सुद्धा अशा टिप्स दिल्या आहेत। रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया लक्ष्मी किचन रेसिपीमध्ये। त्या हिरव्याच मसाल्याचे वाटण घालून तुम्ही मासे फ्राय करा। मासाची चव अप्रतिम लागते। तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा। रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया।